का बोलावलं होतं? विक्रमादित्यांबद्दल एक सत्य तुम्हाला सांगायचं होतं। आतापर्यंत आम्ही लोकांना सांगत आलो की विक्रमादित्यांच्या किडनॅपिंगमध्ये आमचा हात नाही, पण खरी गोष्ट वेगळी आहे। आम्हीच त्यांना किडनॅप केलं। काय? हो, आणि ही गोष्ट आतापर्यंत आम्ही जगापासून दडवून ठेवली होती। पण का केलं तसं आपण? कारण तुमच्या देवयानीचं लग्न विक्रमादित्यांबरोबर व्हावं असं आम्हाला वाटत नव्हतं। विक्रमादित्यांची सुटका होणं आता सर्वस्वी तुमच्या हातात आहे। तुम्ही ताबडतोब देवयानीचं लग्न दुसरीकडे लावून द्या। हे कसं शक्य आहे? ते आम्हाला माहिती नाही। देवयानी आणि विक्रमादित्यचं लग्न कुठल्या तारखेला करतात तुम्ही? 23 ऑक्टोबर। त्याच दिवशी देवयानीचं लग्न होईल, पण दुसऱ्या मुलाबरोबर। इतक्या लवकर कसं काय? मी दुसरं कोणी? ते आम्हाला माहिती नाही। हे पहा, तुम्ही प्रयत्न करून बघा, जमलं नाही तर आम्हाला सांगा। आम्ही एका रात्रीत मुलगा उभा करू। निघा आता। वहिनी, कसला विचार करताय? काही नाही ग, हे सहजच। अहो, तुमचा आवाजच सांगतोय तुम्हाला कसली तरी चिंता आहे। नाही ग, तसं काही नाही, चिंता वगैरे। वहिनी, चिंता ही चितेसारखी असते असं म्हणतात, फक्त माणसाला जाळत राहते। त्यात तुम्ही हार्ट पेशंट, उगाच स्वतःचा बीपी वाढवून त्रास करून घेण्यापेक्षा मनात जे आहे ते सांगून मोकळ्या व्हा ना। म्हणजे मला जर सांगितलं तर मी काहीतरी मदत करेन। ते ठीक आहे ग, पण उगाच ना सगळीकडे त्याची वाच्यता नकोय व्हायला। शाहूची शपथ घेऊन सांगते, कुणालाही कळणार नाही। सांगा ना, काय झालंय? अभिलाषा, बोला वहिनी। मी देऊसाठी मुलगा शोधतेय। काय? देऊसाठी? रणवीर राजांनी तशी धमकीच दिली आहे ना। म्हणजे तुम्ही सुद्धा देऊचं लग्न दुसरीकडे करण्यासाठी तयार झालात? त्याशिवाय दुसरा पर्याय आहे का आपल्याकडे? बरोबर, आपण दुसऱ्या पर्यायाचा विचारच कशाला करायला हवा, याचाच विचार करूया ना। तुमची अडचण काय आहे सांगा ना। अभिलाषा, अगं एवढ्या कमी दिवसात चांगला मुलगा कसा शोधणार आहोत आपण? आणि समजा एखादा चांगला मुलगा तयार झालाच तर तो कोण आहे, कुठे राहतो, काय करतो, ही सगळी माहिती काढायला थोडा तरी वेळ हवा ना। आणि समजा या सगळ्या गोष्टीही जुळून आल्या तरी देऊची समजूत कशी काढायची, हा खरा प्रश्न आहे। बहिणी, तुम्ही देवयानीच्या लग्नाची चिंता अजिबात करू नका। सगळं माझ्यावर सोपवा आणि आज जाऊन आराम करा। थांब रे, रणवीरचा फोन बघू। बोला रणवीर राजे, येनप्पा समाचार। आम्हाला माहिती आहे, किंबहुना आमची खात्रीच आहे की तूच आदित्य राजांना किडनॅप केलंयस। ही तुझी एक नवीन चाल आहे। तू आदित्य राजांना भडकवायचा प्रयत्न करतोयस, पण हा तुझा हेतू कधी साध्य नाही होणार। ऑन द मिनिट, रणवीर राजे साहेब, अख्खं जग जाणतं विक्रमचं लग्न मोडण्यासाठी तू त्याला किडनॅप केलं, आणि तू आमच्यावर डाऊट का घेतो? खूप ओळख आहे ना तुमची,
साथ जाऊन कंप्लेंट का नाही करत? लिंगप्पा, तू आमच्याशी फार वाईट वागलायस. याचे परिणाम चांगले होणार नाहीत. आम्ही म्हणतोय ते जर खोटं असेल लिंगप्पा, तर तूच सांग. हे धाडस कोण करेल? हे सगळं तुझंच कारस्थान आहे लिंगप्पा. कन्फर्म असेल तर मग करा ना पोलीस मध्ये कंप्लेंट. लेट मी सी हू अँड हाऊ दे कॅन अरेस्ट मी. आय वॉन्ट टू सी. फोन ठेव. ओ पोलीस. जिथे शब्द अपुरे पडतात तिथं तुझे डोळे बोलतात, आणि जिथे तुझे डोळे अपुरे पडतात तिथं तुझं मौन बोलतं. काय ग? पाणी हवं होतं? नाही. नाही. काय ग देऊ, कसला विचार करतेस? अजून किती दिवस हे असंच चालणार आहे? पोलिसही विक्रमला अजून शोधू शकले नाहीयेत. कुठे असेल, काय करत असेल, किडनॅप करणारी लोक त्याला किती त्रास देत असतील, ह्या सगळ्याचा विचार केला की डोकं सुन्न होऊन जात. देऊ, तुला होणारा त्रास मी समजू शकतो, पण आपल्या हातात वाट बघण्याशिवाय काहीच नाही. हे सगळं माझ्याचमुळे झालंय. आता मी ठरवलंय, मी रणवीर राजांना जाऊन भेटते. आणि त्याला भेटून काय करणार? विक्रमच्या आयुष्यातून मी निघून गेल्यावर रणवीर राजे जर त्याला सोडायला तयार असतील तर मी विक्रमच्या आयुष्यातून निघून जाईन. देव, तू असा विचारही करू नकोस. इथपर्यंत आल्यानंतर आता हारण्याच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. आणि समज तू शरणागती पत्करलीस तर विक्रम परत आल्यावर तू काय उत्तर देशील? हा तुझ्या आयुष्यातला कठीण काळ आहे, किंवा धीरानं तोंड दे, सगळं व्यवस्थित होईल. मला खात्री आहे रणवीरला हार मानावीच लागेल. तू फक्त त्या दिवसाची वाट पहा. लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते? वहिनी, विचार कसला करताय? मी तुम्हाला म्हटलं नव्हतं, देवयानीच्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका. आजपासून तुमची चिंता मिटली म्हणून समजा. का? काय झालं? वहिनी, माझ्या नजरेसमोर एक मुलगा आहे. त्याला पाहिल्यानंतर देवयानी सुद्धा नकार देणार नाही. म्हणजे कुणाबद्दल बोलतेस तू? वहिनी, हा मुलगा खूप देखणा आहे, नोकरी सुद्धा चांगली आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या कुटुंबाला तुम्ही चांगल्या ओळखता. माझ्या ओळखीचे? म्हणजे कुणाचा मुलगा आहे पण? अहो, तुमची मैत्रीण सुजाता सरदेसाई, त्यांचाच मुलगा सोहम. तुम्ही जर लग्नाबद्दल स्वतः त्यांच्याशी बोललात ना तर ते सुद्धा नकार देणार नाहीत. हो बरोबर आहे, पण वहिनी विचार कसला करताय? आजची संधी निघून जाईल. खरंय तुझं. जे एवढ्या कमी वेळात कोणीतरी अनोळखी मुलगा पाहण्यापेक्षा नशीब पहिल्यांदाच माझं कोणीतरी ऐकलंय. मला कळलं ना तेव्हा तुम्हाला कधी एकदा सांगेन असं झालं होतं. मुलगा खूप छान आहे, आपल्या देऊला अगदी साजेच आहे. म्हणजे बघा ना, काखेत कळसाडी गावाला वळसा. प्रतीक्षा मावशी, ये ना, ये बस बस ना, मी पाणी घेऊन येते. हा थांब, नकोय पाणी. म्हणजे मला बोलायचंय तुझ्याशी. अगे, देवयानीच्या लग्नाची पत्रिकाच द्यायला आलीस ना, मग बस निवांत. मी चहाच घेऊन येते आणि मग शांतपणे बोलू मनसोक्त. समीक्षा, ऐक ना जरा. म्हणजे मला खूप महत्वाचं बोलायचंय. मावशी,
तू इतकी टेन्स का आहेस? काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं मावशी? बोल ना. समीक्षा, काही गोष्टी आपण आपल्या जवळच्या माणसांशी स्पष्टपणे बोलू शकतो, म्हणून मी आज तुझ्याकडे आली. कारण मला खात्री आहे की माझी परिस्थिती तू समजून घेऊ शकशील. मावशी, अगं तू आम्हाला आईसारखी आहेस. तुला काय बोलायचं ते निसंकोचपणे बोल, पण असा औपचारिकपणा दाखवलास ना तर मात्र मला वाईट वाटेल. समीक्षा, तू आता देवच्या लग्नाबद्दल म्हणालीस ना? हो, म्हणजे मला वाटलं की तू पत्रिकाच द्यायला आली आहेस. नाही ग, मी तुला सगळी परिस्थिती आता नीट समजावून सांगते. देवचं विक्रमादित्याशी लग्न ठरलंय हे तुला माहितीच आहे, पण विक्रमादित्याच्या घरच्या माणसांचा या लग्नाला पहिल्यापासूनच पूर्ण विरोध होता. आणि या विरोधामुळेच विक्रमादित्याने त्याचं घरही सोडलं. तरी सुद्धा हे लग्न थांबवण्यासाठी त्याच्या घरच्या माणसांनी खूप प्रयत्न केले, पण आता हे लग्न थांबत नाही. असं पाहिल्यावर त्यांनी विक्रमादित्यालाच आता किडनॅप केलंय. काय? आणि आता तर त्यांनी देवचं लग्न ठरलेल्या तारखेलाच पण दुसऱ्या एखाद्या मुलाशी लावून द्यायला सांगितलंय. आणि तसं जर नाही केलं तर विक्रम बरोबरच आमच्या सगळ्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे. बापरे, मग मावशी तुम्ही आता काय करायचं ठरवलंय? देवच्या भल्याचा विचार करता तिच्यासाठी सर्व दृष्टीने मला तुमचा सोहम योग्य वाटतो. समीक्षा, तुझं काय मत आहे? समीक्षा, आता ह्या सगळ्यातनं तूच मला वाचवू शकते. मावशी, अगं असं बोलून तुम्हाला लाजवू नकोस. अगं खरं तर मीच तुझे आभार मानायला हवे. माझे आभार? अगं हो, हा निर्णय घेऊन तू सोहमच्या लग्नाचा माझ्या डोक्यावरचा भार हलका करतेस म्हणून. काय सांगतेस? म्हणजे ह्या लग्नाला तुझी परवानगी आहे? अगं हो, माझ्या भावासाठी जर देवयानीसारखी गुणी मुलगी मिळत असेल तर मी ती नाकारण्याचा मूर्खपणा करणार नाही. समीक्षा, आता मात्र मला तुझे खरंच आभार मानायला पाहिजे. बघ, आता तू पुन्हा तीच भाषा बोलायला लागलीस. हा, चुकलं माझं. अगं पण सोहमचं काय? त्याला त्याचं मत विचारायला हवं ना? त्याची तू काही काळजी करू नकोस. अगं सोहमला देवयानी आवडतेच, पण तिचं लग्न ठरल्याचं कळल्यामुळेच तो गप्प होता. म्हणजे आता सोहम आणि देवच्या लग्नात कुठलीच अडचण नाही? मग आता तरी चहा घेणारेस ना? नको नको, आता मी थांबत नाही. मी आधी घरी जाते आणि घरच्यांना आधी हे सगळं सांगते. म्हणजे मग पुढे कसं काय करायचं तेही लगेच ठरवायला लागेल ना. मी निघते लगेच. बर. ताई, सोहम, प्रतीक्षा मावशी कशासाठी आली होती? तुला काय वाटतं कशासाठी आली असेल? कशासाठी काय? देवयानीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आली असणार. अगं अशी काय बघते? सांग ना, ती कशासाठी आली होती? ती देवयानीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आली नव्हती. ती देवयानीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आली होती. काय? देवयानीचं लग्न तुझ्याशी व्हावं अशी मावशीची इच्छा आहे. अगं पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? तुला देवयानी आवडत नाही का? तसं नाहीये ग, पण आता पण परंतु नको. तुला काय म्हणायचं ते मला अगदी स्पष्ट सांग. अच्छा, मला एक सांग,
तिने तुझ्यासमोर प्रस्ताव ठेवल्यानंतर तू काय सांगितलंस? मी सांगितलं की देवयानीसारख्या मुलीशी लग्न करायला आमच्या सोहमची कधीही तयारी आहे. पण आता तू मला स्पष्टपणे सांग, तू तयार आहेस काय लग्न करायला? मी तयार आहे का? पण देवयानीचं काय मत आहे? तो ऑलरेडी लग्न ठरलेलं असताना ती कशी काय तयार झाली? खरं आहे तुझं म्हणणं. अरे त्याचं असं झालं की विक्रमादित्यशी तिचं लग्न. आणि आता प्रतीक्षा मावशीसमोर देवयानीचंच लगेच लग्न लावून देण्याखेरीज काहीच पर्याय नाहीये. कसला विचार करतोय? तुलाच हे लग्न पसंत नसेल तर? तसं नाही आहे का ताई? देवयानीचं काय मत आहे? ती तयार आहे लग्नाला? अरे तिच्या मनाविरुद्ध काही आपण हे लग्न करणार नाहीये आणि तुझ्याही मनाविरुद्ध नाही. आज तुझ्या वतीने मी जरी होकार दिला असला मावशीला तरी तू मला स्पष्टपणे सांग, तुझी खरंच या लग्नाला तयारी आहे का? ताई, जर देवयानी या लग्नाला तयार असेल तर माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण तरी एकदा तिला प्रत्यक्ष भेटून तिच्याशी चर्चा करूनच फायनल डिसिजन घ्यायला मला आवडेल. देव, तुझं लग्न होणार ठरल्याप्रमाणे 23 ऑक्टोबरला. विक्रमाला? कुठे विक्रमाला भेटायचंय त्याला? एक मिनिट. तुझं लग्न होणार आहे, पण ते सोहमशी. काय? काहीतरी काय बडबडतेस? तुझ्याशी या विषयावर चर्चा करायला मी इथे आले नाहीये. माझा निर्णय तुला सांगायला आली. विक्रम शिवाय मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही हे माहितीये ना तुला, तरीही तू असं बोलतेस? कारण तेवढा तरी माझा तुझ्यावर हक्क आहे असं अजून मी समजते. प्रश्न हक्काचा नाही आई, प्रश्न माझ्या भावनेचा आहे. म्हणूनच म्हणतेय हा विषय आपण इथेच थांबवूया. माझंही हेच म्हणणं आहे. हा विषय कायमचा थांबवण्यासाठी मी हा निर्णय घेतलाय. हे तू तुझ्या सोयीनुसार बोलतेस. आई तुला माहितीये माझं विक्रमवर प्रेम आहे, तरीही तू मला सांगतेस मी सोहमशी लग्न करू? तू प्रत्येक वेळी माझ्या आणि विक्रमच्या विरोधातच का? मी तुझ्याशी या विषयावर चर्चा करायला इथे आलेली नाही हे मी तुला आधीच सांगितलंय. मी माझा निर्णय तुला सांगायला आली आहे. आणि आता तू जे काही बोलशील ते फक्त सोहमशी संबंधित असेल, त्याची काळजी तू घे. सॉरी रे, आयुष्यात जी गोष्ट स्वीकारायचीच नाही त्या गोष्टीवर चर्चा करण्यात माझा वेळ मला फुकट घालवायचा नाही. देव थांब. आम्ही बोलतो तसं बोलायचं. आम्ही काही बोलणार नाही. तुला बोलावं लागेल. एकदम सोपं आहे. हा मी ऑन केला आणि म्हणायचं, देवयानी आम्ही तुमच्याशी लग्न करू शकत नाही. तुम्ही दुसऱ्या एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न करा आणि संसार करा. आहे की नाही? एकदम सोपं आहे. असं बोलायचं नाही. बोल बोल बोल. जाऊन सांगा तुमच्या रणवीर राजांना, म्हणून आमच्याशी असं वागून आमचं आणि देवयानीचं लग्न तुम्ही थांबवू शकत नाही. हिम्मत असेल ना तर आमच्या समोरून बोला म्हणाव. रणवीर राजेबद्दल बोललेला आम्ही खपून घेणार नाही. हा असं ऐकायचं नाही. याला पाणी देखील पाजू नका, मग बघा असा पोपटासारखा बोलेल तो. अरे जा. चला रे. देवयानी, वहिनी बरोबर बोलतायत. आता स्वतःला आणि आम्हाला वाचवणं हे फक्त तुझ्या हातात आहे. तू अजून लहान आहेस, पण असा जर हट्ट केलास तर याचे परिणाम काय होतील याची वहिनींना पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच मला असं वाटतं की तू वहिनींचं ऐकावं.
तुझ्याकडून वेगळी काहीच अपेक्षा नव्हती. देवयानी, तुझी काकू तुझ्यासमोर हात जोडून उभी राहील ही तरी अपेक्षा कधी केली होतीस का? प्लीज देवयानी, बहिणींचं ऐक. अजूनही वेळ गेलेली नाही. काकू अगं, देव, आज विक्रम इथे असता तर त्याच्याशी लग्न लावून देण्यासाठी मीच पुढाकार घेतला असता, पण त्याचाच आज ठाव ठिकाणा नाहीये. तू असा वेडेपणा का करतेयस? विक्रम आज इथे नाहीये हे मी मान्य करते, पण म्हणजे तो माझ्या आयुष्यातून निघून गेलाय असं होत नाही. तो परत येईल, खात्री आहे मला. विलासा काय ऐकायलाच तयार नाही. काय करायचं आता? वहिनी, देवयानीशी बोलताना जसा खंबीरपणा दाखवलात तसाच तो कायम ठेवा. तिच्या आणि आपल्या भल्यासाठी देवयानीचं लग्न सोहमशीच व्हायला हवं.